नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज दिनांक 15 जून आणि वार आहे सोमवार। प्रिय श्रोते हो, आपण दिनविशेष आणि विचारधन हे सत्र नेहमी ऐकत असतो। त्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाची एक सुंदर सुरुवात, एक सुंदर विचारधन ऐकून करत असतो आणि त्यामध्ये आपण त्या दिवसाचं महत्त्व म्हणजेच त्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व दिनविशेष जाणून घेत असतो। चला तर मग सुरुवात करूया आणि आजचे दिनविशेष व विचारधन हे सत्र जाणून घेऊया। सर्वप्रथम आजच्या दिवसाची एक सुंदर सुरुवात करूया आणि आजचे विचारधन जाणून घेऊया। आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त ते आपल्याला ठरवायला लागते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा। आजच्या दिवसाचे हे सुंदर विचारधन ऐकल्यानंतर आपण वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे। चला तर मग जाणून घेऊया आजचे दिनविशेष हे सत्र। सर्वप्रथम जाणून घेऊया 15 जून म्हणजेच आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना। 15 जून जागतिक विरुद्ध अत्याचार जागरूकता दिवस। 1667 वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉ बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने 15 वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले। 1869 साली महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला। 1970 साली बा.पा. आपटे पुणे विद्यापीठाचे 8वे कुलगुरू झाले। 1994 साली इस्रायल व व्हॅटिकन सिटी यामध्ये पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले। इस्रायल आणि व्हॅटिकन सिटी हे जगातील 2 अत्यंत महत्त्वाचे देश आहेत। इस्रायल हा ज्यू धर्मीयांचा पवित्र देश आहे, तर व्हॅटिकन सिटी हे जगातील कॅथलिक ख्रिश्चनांचे प्रमुख केंद्र आहे। 2011 साली ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम यांनी राष्ट्रीय अबुद्धिबळ स्पर्धा विक्रमी 5व्यांदा जिंकली। 2001 साली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान याची स्थापना केली। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO ही एक आंतरसरकारी युरोशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे। भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ही जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था मानली जाते। 1937 साली नांगा पर्वत जर्मन गिर्यारोहक कार्ल वेन यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेतील 16 सदस्यांचे भूस्खलनामुळे निधन झाले। 8000 मीटर शिखरावर एकाच वेळी झालेली ही सर्वात मोठी हानी आहे। 1944 साली दुसरे महायुद्ध अमेरिकेने जपानच्या दक्षिण सागरी आदेशाची राजधानी सायपनवर आक्रमण केले। तर मित्रहो, हे सर्व होते 15 जून म्हणजेच आजच्या दिवसातील सर्व महत्त्वाच्या व ऐतिहासिक घटना। यानंतर जाणून घेऊया 15 जून या दिवसातील काही जन्मदिन। 1998 साली पुणे विद्यापीठ गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खैर यांचा जन्म झाला। शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर गजानन श्रीपद खैर व अण्णासाहेब खैर या नावाने प्रसिद्ध होते। त्यांचा जन्म 15 जून 1898 रोजी झाला। ते महाराष्ट्रातील एक महान विचारवंत तसेच पुणे विद्यार्थी गृहाचे प्रमुख आणि शिक्षणशील व संस्कार या विचारांचे पुरस्कर्ते होते। 1917 रोजी संगीतकार, मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचा जन्मदिन आहे। 1937 लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्मदिन आहे। ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे, जे अण्णा हजारे म्हणून आजही ओळखले जातात, हे भारतातील एक अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते आहेत। विकास, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे। तर मित्रहो, हे सर्व होते 15 जून या दिवसातील काही विशेष जन्मदिन। यानंतर जाणून घेऊया 15 जून या दिवसातील काही स्मृतिदिन। 1534 योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन झाले। चैतन्य महाप्रभू हे मध्ययुगीन भारतातील महान संत आणि गौंडीय वैष्णव संप्रदायाचे संस्थापक होते। त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या संयुक्त अवतार मानले जाते। त्यांनी हरे कृष्णा या महामंत्राच्या कीर्तनाचा प्रसार करून संपूर्ण भारतात भक्ती चळवळ लोकप्रिय केली। त्यांचे बालपणीचे नाव विश्वांभर मिश्र असे आहे। 1931 साली अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन झाले। 1979 रोजी कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन झाले। प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे एक अत्यंत प्रतिभावान आणि भावपूर्ण कविता लिहिणारे मराठी कवी होते। त्यांनी रचलेली
अनेक भावगीते मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तर श्रोते हो, हे सर्व होते 15 जून या दिवसातील काही विशेष स्मृती दिन. या सर्व महान व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून विनम्र अभिवादन. तर मित्र हो, हे होते आजचे दिनविशेष व विचारधन हे सत्र. आजची ही माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली हे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. याचबरोबर तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. तर प्रिय श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या दिनविशेष व विचारधन या सत्रात आणि जाणून घेऊया अशीच उपयुक्त व महत्त्वाची माहिती. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.